नमस्कार. आपण आज पुन्हा नव्याने एक जागतिक इतिहासाच्या संदर्भातला जो काय प्रकरण आहे, त्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आणि संपूर्ण सिरीज आपली आशियाच्या इतिहासासंदर्भात आणि प्रामुख्याने चीनच्या इतिहासाच्या संदर्भात आहे. त्यामुळे चीनबद्दल ज्या काही वेगवेगळ्या घडामोडी, घटना घडलेली आहे, त्या सगळ्यांचा आणि पर्यायाने ऐतिहासिक दृष्टिकोनाचा आणि चीनच्या इतिहासाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे. अर्थात आज जागतिक पटलावर चीन एक असा सगळ्यात बलाढ्य आणि मोठा देश म्हणून अर्थव्यवस्थेच्या बाबतीत उभा राहिलेला आहे. परंतु चीन सदा सर्व काळ असाच पद्धतीने होता का? चीनची समाजरचना, चीनची संस्कृती, चीनचे इतर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानचं चीनच्या संदर्भातलं धोरण आणि चीनच्या संदर्भात इतर देशांचं चीनबद्दलचं धोरण, याबद्दल नेमके काय काय गोष्टी होत्या, या सगळ्या ऐतिहासिक घटनांवर की ज्या प्रत्यक्ष चीनशी संबंधित असणार, तर या वेगवेगळ्या थीम वर आपण या ठिकाणी चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे 1840 ते 1978 पर्यंत खरं तर हा चीनचा इतिहास समजला जाणार आहे. 1940 ते 1978 हा 1840 ते 1978 हा तसा इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोठा पट म्हणून गणला जातो. ओके. आणि त्यामुळे हा जो काही चीनचा इतिहास आहे, तो आपल्याला चीनच्या विषयक एक समग्र दृष्टी प्रदान करेल. आणि चीन आज ज्या जागतिक ठिकाणावर आहे, ज्या जागतिक स्थितीमध्ये आहे, त्याची ऐतिहासिक पाळंमुळं नेमकी काय, या संदर्भातल्या काही बाबींवर या निमित्ताने उलगडा पडू शकेल. आणि त्यामुळे चीनचा इतिहास समजून घेणे आणि तो प्रामुख्याने वसाहतवादी कालखंड जो भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये आहे, तर त्या कालखंडाच्या संदर्भात चीनमध्ये कोणकोणते अंतर्गत बदल आणि बहिर्गत घटना घडत होत्या, याच्याशी संबंधित खरं तर चीन चा हा जो काही युनिट क्रमांक 1 आहे, तो उभा आहे. खरं तर या अंतर्गत जो कोर्स कोड आहे PHIE 141, या 141 या कोर्सच्या अंतर्गत आपण चीनच्या ला समजून घेणाऱ्या अंतर्गत, बहिर्गत, परराष्ट्र धोरण, चीनचं अर्थव्यवस्था, चीनमध्ये घडलेले 4 मॉडर्नायझेशन्स किंवा चीनमध्ये घडलेली साम्यवादी राज्यक्रांती, असे जे वेगवेगळे पैलू आहेत की जे ऐकीव स्वरूपात आपल्याला चीनबद्दल एक समज प्रदान करतात. आणि मुळात इतिहास म्हणून हे जे काही समज किंवा हे ज्या काही घटना, तुरळक घटना आपल्या पब्लिक डोमेनमध्ये लोकमानसामध्ये असतात, त्याबद्दलच्या नेमक्या ऐतिहासिक तथ्य काय, याची सांगड सुद्धा आपण या युनिटमध्ये घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात चीनला समजून घेत असताना मुळातून चीनची जी काय अवाढव्य अशी वर्तमानातली बाजारपेठ आहे, चीनची अवाढव्य अशी लोकसंख्या आहे की खरं तर जगामध्ये खरं तर प्रथम क्रमांकाचा देश लोकसंख्येच्या बाबतीत म्हणून चीन ओळखला जातो. आणि इतर असंख्य अशी मिथ्य आणि घटना या चीनशी निगडीत आहे की ज्यामुळे चीन खरं तर आज जगातला एक प्रबळ आणि प्रामुख्याने आशियन भूमीमधला एक प्रबळ असा देश म्हणून उभा राहतो, की जो वर्तमानातल्या जे काही जागतिक ध्रुवीकरण आहे किंवा वर्तमानातला जो काय ग्लोबल स्टेट्स आहेत, त्या स्टेट्समध्ये चीन एक प्रतिकार किंवा एक वेगळा पोल म्हणून खरं तर अमेरिका आणि ब्रिटनच्या संदर्भामध्ये उभा राहताना दिसतो. त्यामुळे चीनचा इतिहास समजून घेणं हे खरं तर मुख्य लक्ष आहे. आणि चीन ज्या जागतिक स्तराच्या अवस्थेवर आज पोहोचला, त्याचे नेमके महत्त्वाचे टप्पे काय काय आहेत, म्हणजे जो चीन, आणि त्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न आपल्याला चीनबद्दलचे ऐतिहासिक दृष्टिकोन प्रदान करतात. आणि चीनला समजून घेत असताना वेगवेगळ्या दृष्टिकोनांची मदत घ्यावी लागते. कारण चीनी लोकांचं चीनी राष्ट्राबद्दलचं असलेलं मत किंवा परसेप्शन किंवा आकलन हे इतरांचं चीनबद्दल असलेलं मत किंवा आकलनापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे, की जे खरं तर कोणत्याही देशामध्ये असण्याची शक्यता आहे. परंतु चीनच्या संदर्भात प्रामुख्याने जो काही फरक आहे आकलनामधला, तो फरक स्पष्टपणे होतो. कारण बराच काळ चीन जो आहे तो एक असा शांततेत किंवा एकांतात घालवलेला अशी चीनी सिव्हिलायझेशन आहे. म्हणजे चीनचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खरं तर बंदिस्त होता. कारण चीनचा संपूर्ण केंद्र, फोकस हे त्याच्या स्वतःच्या ग्रोथवर आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्याची चीनच्या मंडळींना किंवा चीनी नेत्यांना किंवा चीनी नागरिकांना काहीही देणं घेणं नव्हतं.
अशा पद्धतीचं एक आकलन चीनच्या संदर्भात चीनी जनतेचं राहिलेलं आहे. त्यामुळे चीनला समजून घेत असताना, चीनच्या वेगवेगळ्या इतिहास समजून घेत असताना, चीनबद्दल वेगवेगळ्या लोकांनी आणि पर्यायाने राष्ट्राने वेगवेगळे दृष्टिकोन आत्मसात केलेले आहेत. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या चीन समजून घेण्यासाठी प्रामुख्याने हे जे काही दृष्टिकोन आहे, ते दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं आहे. व त्यामध्ये वसाहतवादी दृष्टिकोन, परराष्ट्र धोरणाच्या नीतीच्या संदर्भातला दृष्टिकोन किंवा साम्राज्यवादी दृष्टिकोन किंवा चीनी संस्कृतीचा अलिप्ततावादी दृष्टिकोन किंवा अशा असंख्य दृष्टिकोनाच्या आधारे चीन आणि चीनची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि चीनचा इतिहास समजून घेणं सोपं जाऊ शकतं. त्यामुळे चीनमध्ये 20व्या आणि 19व्या शतकामध्ये प्रामुख्याने असंख्य अशा घडामोडी घडलेल्या आहेत की ज्याने चीनी अस्मिता खरं तर उदयाला आली किंवा ती फार तीक्ष्ण झाली. चीनी अस्मितेची पाळंमुळं खरं तर चीनच्या इतिहासामध्ये, चीनच्या तत्वज्ञानामध्ये आणि चीनशी संदर्भित इतर ज्या काही भूगोल आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्याच्याशी निगडीत आहेतच. परंतु चीनचा संदर्भ 20व्या शतकामध्ये विशेषतः साम्यवादी क्रांतीनंतर चीनबद्दलचं जगाचं आकर्षण हे वाढलेलं आहे. त्यामध्ये जगामध्ये जे काही 2 कप्पे पडले होते, खरं तर ज्याला वैचारिक दृष्टीचे 2 पोल असं म्हटलं गेलं, ज्याला 2 ब्लॉक म्हटलं गेलं होतं. एक होता अमेरिका आणि युरोप केंद्रित असा भांडवली देशांचा समूह आणि दुसरा होता रशिया आणि इतर साम्यवादी देश प्रणित असा साम्यवादी देशांचा समूह. त्यामुळे या 2 महत्त्वाच्या ब्लॉकच्या मध्ये खरं तर चीनने एक महत्त्वाची भूमिका 20व्या शतकात घेतली आणि चीन हा मुळात साम्यवादी क्रांतीनंतर रशियाने नेतृत्व केलेल्या अशा गोटाचा सदस्य सुद्धा होता आणि त्यामुळे चीनी क्रांती की ज्यामध्ये माओ त्से-तुंग आणि त्याची पार्श्वभूमी ज्यांच्यामुळे तयार झाली म्हणजे या राष्ट्रवादाची चालना डॉक्टर सन यत-सेन आणि इतर जे काही सहकारी नेतृत्व चीनच्या संदर्भात उदयास आलेलं होतं त्यांनी केलेली होती आणि त्याचं पुढचं हा चीनला एका साम्यवादी क्रांतीकडे घेऊन गेला. त्यामुळे चीनी साम्यवादी क्रांतीनंतर खरं तर चीनबद्दल जगामध्ये आणि पर्यायाने साम्यवादी देशांबद्दल एक आस्था आणि त्याचबरोबर शत्रुत्व असं पर्यायाने दोन्ही दृष्टिकोन किंवा दोन्ही बाजू प्रत्यक्षात येत असताना आपल्याला दिसतात. ओके, त्यामुळे हे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत, ह्या ज्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्या चीनला समजून घेत असताना आपल्याला अधोरेखित करणं गरजेचं आहे किंवा लक्षात करणं गरजेचं आहे. त्यामुळे चीन आज ज्या पद्धतीने भांडवली देश म्हणून किंवा ज्याला खरं तर मधल्या काळामध्ये चीनच्या सगळ्या आर्थिक वर्तणुकीला अधोरेखित करणारी एक संकल्पना उदयास आली होती की ज्याला मार्केट सोशलिझम असं म्हटलं गेलं होतं, की वर्तमान काळातला चीन प्रामुख्याने 1990 नंतरचं चीन याचं जे धोरण आहे ते मार्केट सोशलिझमचं धोरण की ज्याला मराठीमध्ये भाषांतरित जर केलं आपण तर बाजार केंद्रित समाजवाद असं म्हटलं गेलं. अर्थात हा बाजार केंद्रित समाजवाद हा साम्यवादी क्रांतीची जी मूल्य होतं त्याच्यापासूनचं एक फारकत घेणारी धोरण होतं. ठीक आहे, त्यामुळे चीनला प्राचीन इतिहास आहे, चीनला प्राचीन दर्शनशास्त्र आहे, प्राचीन तत्वज्ञान आहे. चीनी जनता ही जवळजवळ 19व्या 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत इतर जगापासून अलिप्त असलेली जनता म्हणून किंवा अलिप्त असलेली अस्मिता म्हणून सुद्धा चीनी अस्मिता ओळखली जाते आणि नंतर 20व्या शतकामध्ये जी काही साम्यवादी क्रांती झाली त्यामुळे पूर्णपणे चीनची अस्मिता एक वेगळ्या पद्धतीने आकारास येत गेली आणि 1990च्या नंतर आणि प्रामुख्याने जगभरातून साम्यवादाचं ची हार झाल्याच्या नंतर चीनने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीच्या भांडवली विकासाचा मार्ग स्वीकारलेला दिसतो की जो 1978 नंतर खरं तर प्रत्यक्षात येतो आणि ज्यामध्ये माओ त्से-टँग आणि इतर जे काही महत्त्वाचे लोक होते की ज्याने 4 मॉडर्नायझेशन थिअरी अशी सगळी मांडलेली होती. त्यानंतर चीनचं संपूर्ण आर्थिक धोरण हे बाजार केंद्रित समाजवादाचं धोरण म्हणून ओळखले. अशा वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या टप्प्यातून आणि वेगवेगळ्या लेन्सेसमधून आपल्याला चीनी जनता, चीनी संस्कृती आणि चीनचा इतिहास समजून घेता येणं शक्य. प्रामुख्याने चीनचा इतिहास आणि प्रामुख्याने चीनला समजून घेत असताना
आपण जे काही महत्वाचे 3 ते 4 दृष्टिकोन होते, त्या 3 ते 4 दृष्टिकोनाची चर्चा करणे या ठिकाणी अपेक्षित आहे, की ज्याच्यातून आपल्याला 1840 1978 या काळातला चीन समजेल. भारताच्या संदर्भात हा जो काही कालखंड आहे 1840 ते 1978 या कालखंडामध्ये खरं तर वसाहतवादी कालखंड म्हणून गणला गेला आणि भारत खरं तर या कालखंडामध्ये म्हणजे 1840 त्याच्याही अगोदरपासून ते 1947 पर्यंत या टप्प्यामध्ये भारत ही ब्रिटनची वसाहत होती. तशा पद्धतीचे वसाहती अनुभव म्हणजे वसाहतीच्या अंतर्गत राहण्याचे अनुभव चीनला या दरम्यान आलेले नाही. परंतु चीनच्या नैसर्गिक संसाधनं आणि इतर स्रोतांवर पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इतर अनेक देशांचा डोळा होता आणि पर्यायाने त्यांनी तशा पद्धतीचे सक्रिय प्रयत्न ते सगळे नैसर्गिक संसाधन ताब्यात घेण्यासाठी केलेले सुद्धा होते. त्यामुळे चीनचा इतिहास हा विविधांगी, विविधढंगी आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेता येण्याजोगा भव्य असा इतिहास आहे. आणि त्यामुळे आज आपण BHIE 41 चीनचा इतिहास 1840 ते 1978 या दरम्यानचा चीनचा इतिहास आणि प्रामुख्याने आजच्या लेक्चर पुरतं जर आपण म्हणायचं म्हटलं तर चीनला समजून घेण्याचे वेगवेगळे जे काही दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाची चर्चा किंवा त्याची एक ओळख या ठिकाणी करणं अपेक्षित. चीनच्या दीर्घ प्रस्तावनेमध्ये आतापर्यंत वेगवेगळे जे काही साम्राज्यवाद, वसाहतवाद, ओके, असे जे काही वेगवेगळे दृष्टिकोन आहेत त्याची चर्चा आपण केलेली आहे. परंतु विचारांच्या क्षेत्रामध्ये वैचारिक इतिहास म्हणून सुद्धा चीनला एक दर्शनशास्त्राची परंपरा आणि चीनमध्ये बौद्ध धर्माचा उदय, चिंतनाचा उदय, संस्कृत चीनी अस्मिता किंवा समूह हे इतर जगापासून अलिप्त असल्याचं जरी म्हटलं गेलेलं असेल तरी सुद्धा कालपरत्वे चीनबद्दलची समज ही सतत बदलत गेलेली आहे आणि त्यामुळे जो सुरुवातीच्या कालखंडामध्ये चीनी जनतेला आणि इतरांना सुद्धा हा अलिप्त मानसिकतेचा देश आहे की यातली जनता ही त्याच्या संस्कृतीमध्ये त्यांच्या दर्शनामध्ये रममाण आहे, मग्न आहे, अशा पद्धतीची एक जी समज होती ती नंतर बदलली. कारण नंतरच्या कालखंडामध्ये चीनी जनतेने त्यांच्याबद्दलचा जो काही समज होता तो खोटा ठरवला आणि इतर बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये प्रवेश करत विचार आणि इतर धर्मांचं आगमन खरं तर चीनला झालं. उदाहरणार्थ बौद्ध धर्माचा उदय हा खरं तर आशियाच्याच म्हणजे भारत आणि नेपाळ या प्रदेशातला आहे, परंतु नंतर तो चीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारण पावला. चीनला त्या ठिकाणी बौद्ध धर्माला एक्सेप्ट करणारी मूल्य खरं तर अगोदरच निपजलेली होती आणि त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रभाव हा चीनच्या जनतेवर नंतरच्या काळात प्रचंड पडला. परंतु इतर परकीय धर्म असून सुद्धा बौद्ध धर्माचं त्या ठिकाणी प्रभाव पडणं हे खरं तर चीनी विचाराचं आणि चीनी चिंतनाचं यश मानलं गेलेलं आहे आणि त्या अर्थाने चीनी समुदाय हा बदलत गेलेला समाज व समुदाय म्हणून गणला गेलेला आहे. आणि चीनचं एक राष्ट्र म्हणूनचा उदय म्हणजे चीनला स्वतः वसाहतवादाची पार्श्वभूमी नसली. चीन हा म्हणजे काही काय भारताला जेवढा वसाहतवादाचा अनुभव आहे तशा पद्धतीचा अनुभव चीनकडे जरी नसला तरी चीन आणि चीनी राष्ट्राची अस्मिताचा उदय हा खरं तर 20व्या शतकामध्येच आढळतो आणि त्यामुळे चीनचा एक ऐतिहासिक उदय आपल्याला होताना दिसतो आणि अलिप्त असलेली चीनी मानसिकता, चीनी समज ही खरं तर बदलप्रवण होत असताना दिसते. त्यामुळे खरं तर 1911 पर्यंत चीनची जी काय स्थिती होती ती खरं तर स्थितिशील चीन म्हणून ओळखला गेला. परंतु त्या कालखंडामध्ये सुरुवातीच्या जे काही चीनी नेतृत्व की ज्याला चीनी राष्ट्रवादाचा पाया ज्यांनी उभारला त्या चीनी राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं गेलं असे डॉक्टर सन यत सेन हे खरं तर चीनच्या लढ्यासाठी, चीनच्या स्वातंत्र्यासाठी किंवा चीनला एक स्वतंत्र अशी स्वायत्ता प्रदान व्हावी याच्यासाठी ते त्यांनी मोठी मास चळवळ, लोक चळवळ चीनच्या संदर्भामध्ये उभारलेली दिसते आणि त्यातून चीनचा राष्ट्र म्हणून उदय होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे 1911ची एक पहिली क्रांती चीनच्या संदर्भात होत असताना दिसते की ज्याने जुन्या राजवटींच्या विरोधात
शंख पुकारून किंवा रणशिंग फुंकून एक वेगळ्या पद्धतीच्या लिखित राज्यघटनेच्या संदर्भातली राज्यघटना असावी अशा पद्धतीची मागणी खरं तर चीनी जनतेने, चीनी लोक चळवळीने, लोक नेतृत्वाने आपल्याला केलेली दिसते, की ज्यामधून चीनचा राष्ट्र म्हणून उदय होताना आपल्याला दिसतो. परंतु डॉक्टर सनेत सन नंतर त्यांचे जे काय इतर सहकारी होते की ज्यामध्ये थोड्या काळखंडासाठी डॉक्टर सनेत सेन आणि या सगळ्यांमध्ये काही काही ठिकाणी आपसातले मतभेद सुद्धा दिसून येतात. परंतु या प्रक्रियेमधून चीनी अस्मितेचा उदय होण्यासाठी आणि चीनी राष्ट्रीय अस्मितेचा उदय होण्यासाठी एक पोषक पार्श्वभूमी ठरलेली आपल्याला दिसते. ओके, आणि त्या अर्थाने मग चीनचा ऐतिहासिक उदय सुद्धा होताना दिसतो. तर हे काही बिंदू आहे, त्या बिंदूची चर्चा खरं तर विस्तृतपणे गरजेची आहे. जसं आपण आतापर्यंत म्हटलं गेलं की चीनचा इतिहास हा खरं तर फार प्राचीन इतिहास आहे. जगभरामध्ये ज्या काही 5 महत्वाच्या संस्कृतीचं अस्तित्व आढळतं की ज्या खरं तर प्राचीन जगातील प्राचीन संस्कृती म्हणून ओळखल्या जातात, त्यामध्ये चीनी संस्कृतीचा सुद्धा एक नाव घ्यायला लागेल आपल्याला. त्यामुळे चीनचा जो काही बौद्धिक किंवा दार्शनिक ढाचा होता तो कन्फ्युशियस, मेन्शुसियस आणि इतर अनेक जे काय चीनच्या संदर्भातले विचार आणि दर्शन होतं त्याने तो समृद्ध झालेला होता. आणि त्यातून चीनी विचारांची परंपरा, त्या चीनी चिंतनाची एक परंपराला एक मोठा वाव या ठिकाणी मिळालेला दिसतो, यावेळेस मिळालेला दिसतो. तर चीनी विचारांचा उदय होतो, चीनी चिंतनाचा उदय होतो आणि हे चीनी चिंतन की जे मानव जातीच्या सुख समाधान केंद्रित ठेवूनचं चिंतन आणि व्यावहारिक चिंतन म्हणून उदयाला आलं. अशा पद्धतीच्या चिंतनाच्या प्रक्रियेमध्ये बौद्ध धर्म एक वेगळा मुक्तिदायी धर्म म्हणून चीनमध्ये त्याच्याकडे बघितलं जातं आणि बौद्ध धर्माचा पर्याय आणि बौद्ध धर्माचा प्रभाव हा संपूर्ण चीनवर पडताना आपल्याला दिसतो. आणि नंतर खरं तर चीनमध्ये बौद्ध धर्माला एक राजाश्रयच मिळालेला आपल्याला दिसून येतो. चीनला जी काही प्रदीर्घ कन्फ्युशन तरी नवीन विचार की जो या प्रत्यक्ष संदर्भामध्ये बौद्ध धर्माचा विचार म्हणून उदयाला येतो, तर तशा पद्धतीच्या विचारांना पोषक पार्श्वभूमी तयार करण्यासाठी समतामूलक दर्शन, बौद्ध धर्म किंवा इतर अनेक अशा बाबी की ज्या केवळ सामाजिक परिप्रेक्ष्यातून अभ्यासल्या गेल्या तर तेवढ्याच चीनमध्ये होत्या का, तर असे नाही. चीनला एक प्रदीर्घ अशी राजेशाहीची परंपरा सुद्धा आणि 20व्या शतकामध्ये राजेशाहीबद्दल प्रतिकूल मत जगभरातून नोंदवली गेलेली होती. आणि राजेशाही राजवट की ज्याला इंग्रजीमध्ये मोनार्किकल स्टेट्स असं म्हटलं गेलं, तर राजेशाही राजवट ही एक मागास समाज रचनांचं प्रतीक म्हणून त्या राजेशाही पद्धतीकडे बघितलं गेलं. आणि त्यामुळे सुद्धा प्रजासत्ताकाची मागणी ही 20व्या शतकामध्ये फक्त चीनमध्येच नाही तर जे काही आशियातले महत्वाचे देश होते आणि प्रामुख्याने ज्या देशांना वसाहती अनुभव होता अशा वसाहती देशांमध्ये एका वेगळ्या राष्ट्रवादी चळवळींचं वार वाहू लागलेलं होतं की जे खरं तर चीनच्या राजेशाही राजवटीच्या विरोधात सुद्धा उभं राहताना आपल्याला दिसतं. आणि राजेशाहीला नंतरच्या कालखंडामध्ये जे काही स्टेपी येतात त्या स्टेपीचं आव्हान पेलावं लागलं. अर्थात दर्शनशास्त्र आणि इतर इतिहास याबरोबर चीनला एक चीनची जी काही राजेशाही आहे तिला एक मोठा प्रदीर्घ इतिहास राहिलेला आहे. आणि या सगळ्या परिणामातून 20व्या शतकामध्ये खरं तर हे सामाजिक चीनच्या संदर्भात 20वं शतक हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं शतक म्हणून बघितलं. वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्थिक गतिमानतेला सुरुवात झालेली आपल्याला दिसते आणि पर्यायाने आर्थिक परिवर्तन हे 20व्या शतकामध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसतं. कारण वेगवेगळ्या पद्धतीची मदत ही वेगवेगळ्या सहकारी आर्थिक उद्योग क्षेत्राला
मिळत त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या भांडवलाचा वापर हा उद्योग निर्मितीसाठी केला गेला. जे उद्योग सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुद्धा हा एक महत्त्वाचा कणा ठरला चीनी आर्थिक परिवर्तनासाठी. अर्थात चीनचं जी बहुसंख्य लोकसंख्या आहे, म्हणजे मेजॉरिटी पॉप्युलेशन जी आहे ती ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून होती. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि विशेषतः पोर मॉडर्नायझेशनच्या थिओरीनंतर ही जी काय शेती केंद्रित समाज व्यवस्था होती ती बदलण्यामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्यावेळेस जो काही गौरवशाली छिंग डायनेस्टीचा इतिहास होता, छिंग राजवटीचा इतिहास होता, तो मागे पुढून एक वेगळ्या पद्धतीच्या सामाजिक सत्ता आणि त्याच्या संदर्भातल्या रचना आकाराला येत गेलेल्या आपल्याला दिसत होतं. आणि त्यामुळे 20व्या शतकामध्ये जे काही बदल झाले, त्या 20व्या शतकाच्या बदलांनी चीनचं आकलन जे आहे ते खरं तर 2 भागांमध्ये वर्गीकृत केलेलं आपल्याला दिसून येतं. एक म्हणजे असा चीन की जो 19व्या शतकाच्या अगोदरचा चीन आणि जग आणि 20व्या शतकाच्या नंतरचा चीन आणि जग यामध्ये मूलगामी फरक, यामध्ये मूलगामी स्थित्यंतर आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ह्या चीनला समजून घेत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे दृष्टिकोन आणि वैशिष्ट्य आहेत. अर्थात या प्रकरणातून आपण काय शिकणार आहे तर चीनचा इतिहास आणि चीनी सभ्यतेचा विकास हा कशा पद्धतीने झाला. कारण चीनला एक सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे आणि चीन हे सिव्हिलायझेशनच्या संदर्भात फार प्राचीन शहर असल्यामुळे किंवा जुनी सभ्यतेचं शहर असल्यामुळे चीनला एक दीर्घ इतिहास आणि दार्शनिक पद्धतीचा सुद्धा इतिहास आहे. त्यामुळे चीनला समजून घेत असताना आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या चीनी राजवटीच्या संदर्भात आणि चीनी क्रांतीच्या संदर्भात वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटना समजून घेणे की ज्याद्वारे चीनी इतिहासाची रूपरेखा स्पष्ट होईल, ह्या बाबी सुद्धा विचारात घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने चीनवर दीर्घकाळ राज्य केलेली जी काही राजकीय घराणेशाही होती की जी खरं तर छिंग राजवटींची घराणी म्हणून ओळखली गेली, त्या छिंग राजवटीचा अंत किंवा त्या छिंग राजवटीचा इतिहास सुद्धा 20व्या शतकाचा पर्यंत त्याचे शेवट होताना आपल्याला दिसतो. अर्थात 19व्या शतकातला चीन आणि त्याचा इतर देशाशी असलेला जो संबंध आहे तो संबंध सुद्धा आपल्याला या निमित्ताने ओके. त्यामुळे खरं तर आपण ह्या चारही प्रश्नांची, चारही थीमची उत्तरं आपल्याला संपूर्ण प्रकरणामध्ये मिळणं शक्य आहे. यामध्ये आपण 1840 ते 1978 असा जो प्रदीर्घ कालखंड आहे, या कालखंडाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. त्याच पद्धतीने या प्रकरणातून आपल्याला मुळात कालखंडातली जी चीनी अर्थव्यवस्था होती त्या चीनी अर्थव्यवस्थेचं दर्शन घडणार आहे. त्यामध्ये असलेलं जे काही विभाजन आहे त्याची जाणीव होणार आहे. आणि चीनचा खरं तर हा इतर देशांकडनं चीनच्या आत्ममग्न, आत्मग्लानी असलेल्या स्वभावामुळे कशा पद्धतीने अपमान केला गेला या संदर्भातला दृष्टिक्षेप आपल्याला या चीनचा परिचय समजून घेत असताना होईल. आणि त्यामुळे चीनचा अभ्यास करणं चीनचे महत्त्वाचं आहे की ज्याच्यातून आपल्याला वसाहतवादी कालखंडातला चीन आणि इतर त्याच्या संदर्भातल्या असलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी समजून येण्यास गरजेचं आहे. अर्थात चीनला किंवा कुठल्याही आशियातल्या देशांना समजून घेत असताना बरेचसे दृष्टिकोन उपयोगी पडतात. जसं की साम्राज्यवादी दृष्टिकोन, वसाहतवादी दृष्टिकोन, पौरात्य दृष्टिकोन वगैरे वगैरे. अर्थात चीनबद्दलची जी काय समज होती ती जुनी समज जाऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि वेगवेगळ्या राजकीय कालखंडामध्ये वेगवेगळी समज इतिहासाला घेऊन विकसित झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे चीनबद्दल एक आशियाई देशांचा, ज्याला खरं तर पौरात्यवादी दृष्टिकोन म्हटलं गेलेलं आहे, आणि परकीयांनी म्हणजे विशेषतः पश्चिमेतल्या लोकांनी सुद्धा पूर्वेकडे ज्या पद्धतीने बघितलं त्याचा एक दृष्टिकोन आहे की ज्याला पौरात्यवाद असं म्हटलं गेलं किंवा इंग्रजीमध्ये जी काय प्रचलित अशी संकल्पना आहे, संज्ञा आहे ती म्हणजे ओरिएंटलिझम. ओरिएंटलिझम म्हणजे
पश्चिमेच्या दृष्टिकोनातून पूर्वेकडे बघणं असं सरळ धोपटपणे त्याचं विश्लेषण करता येईल. परंतु पौर्वात्य दृष्टिकोनाचा मुख्य भर या पूर्वेकडच्या म्हणजे युरोपियन देशाच्या पूर्वेकडच्या वेगवेगळ्या समाज व्यवस्थांच्या संदर्भात आहे. आणि त्यामुळे या अशा पद्धतीच्या देशाचा अभ्यास करणारा दृष्टिकोन हा खरं तर पौर्वात्य दृष्टिकोन म्हणून विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामध्येही चीन बद्दलची समज बदलत गेलेली दिसते. आणि 20व्या शतकामध्ये खरं तर चीनची जी काही मुख्य शहरं होती त्यामध्ये एक वेगळ्या आणि चीनच्या इतर भागामध्ये प्रांतांमध्ये झाला आणि राजेशाही पूर्णपणे जाऊन एक वेगळ्या पद्धतीच्या प्रजासत्ताक चीनच्या मागणीच्या दिशेने पाऊल उचललं गेलं. परंतु चीनच्या स्वतःच्या आत्ममग्न असलेल्या वृत्तीमुळे पश्चिमेमध्ये जे काय आधुनिकीकरण आलेलं होतं किंवा पश्चिमेमध्ये जे काय अधिकरण चाललेलं होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनी जनतेने समाज पर्याय उभा केलेला दिसत नाही. चीनी नेत्यांनी सुद्धा केलेलं दिसत नाही. त्यामुळे खरं तर यातून चीन पुरता केंद्रवाद उदयास आलेला दिसतो. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये चीनी जनता आत्मग्न होती की ज्या समूहाला ज्या प्रदेशाला समजून घेण्यासाठी पौर्वात्यवादाचा उदय झाला. पश्चिमेकडे जो काही विकसित बाबी होत्या, विकसित देश होता त्याला खरं तर पश्चिमी देश असं म्हटलं गेलं. पश्चिमेत घडलेलं जे काय आधुनिकीकरण आहे त्या आधुनिकीकरणाला चीनी जनता प्रत्युत्तर देण्यास या कालखंडामध्ये अंशभरत ठरली. त्याचबरोबर 16व्या आणि 17व्या शतकामध्ये खरं तर मिंग आणि चिंग असे जे काही महत्वाच्या राजघराण्याचे प्रकार आहेत त्यामध्ये त्यामध्ये भर पडलेली आपल्याला दिसून येते. आणि खरं तर ह्या ज्या राजवटी आहेत दोन तीन राजवटी ह्या खरं तर याच्यातून एक चीनी केंद्रवादाचा उदय आणि विकास आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे जवळजवळ 2ऱ्या शतकापासून सुरू झालेल्या राजकीय राजवटींचा इतिहास हा 16व्या आणि 17व्या शतकामध्ये सुद्धा मिंग आणि चिंग राजवटीच्या नावाने उपस्थित असलेला आपल्याला दिसून येतो. मध्य आणि दक्षिण आशियाच्या संदर्भामध्ये आपल्याला बौद्ध धर्माचं केंद्र या ठिकाणी उभं राहताना आपल्याला दिसतं आणि बौद्ध धर्माला नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक राजाश्रय प्राप्त होत असताना दिसतो. आणि हे वेगवेगळे टप्पे आहेत की ज्यामध्ये चीनी जनता चीनी इतिहास हा काहीतरी बंदिस्त पद्धतीने विचार करतो की याला मुख्यतः छेद देताना आपल्याला या ठिकाणी या सगळ्या बाबी दिसतात. यामध्ये चीनची भौगोलिक आणि राजकीय पार्श्वभूमी खरं तर कारणीभूत झालेली आहे. तर चीनला घेऊन वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेता येण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे ज्या काय बाबी आहेत त्याची नोंद घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अर्थात चीनी विभाग जो आहे तर चीनचा सगळा जो भूप्रदेश आहे तो प्रदेश हिमालयाच्या पर्वतरांगांनी व्यापलेला प्रदेश म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. या सगळ्या प्रदेशामध्ये हिमालयाच्या पर्वतरांगा म्हणजे तो व्यापलेला आहे की ज्याला चीनच्या संदर्भामध्ये तिबेटचं पठार म्हणून सुद्धा ओळखलं गेलं. अर्थात या पठारी प्रदेश आणि इतर प्रदेशातल्या जनसंख्येमुळे लोकांमुळे चीनी अस्मिता आणि चीनचा ऐतिहासिक कुठे होत. सगळ्यात प्रदीर्घ काळातली राजवट म्हणून ज्या राजवटीकडे बघितलं गेलं ती म्हणजे शुंग राजवट. हिचं बराच दीर्घकाळ खरं तर चीनवर अस्तित्व असलेलं आपल्याला दिसून येतं. नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे प्रामुख्याने 3ऱ्या शतकामध्ये जी काही जाऊ राजवट होती त्या राजवटीने सुद्धा दीर्घकाळ आपलं उपस्थिती दर्शवलेलं आपल्याला. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जी काही छोटी छोटी राज्य उदयाला आली त्या राज्यांमध्ये आणि सगळ्यात प्रबळ राजवट या ज्या 3ऱ्या शतकामध्ये होती ती जाऊ राजवट. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संघर्ष होताना दिसतात आणि की ज्या संघर्षामध्ये खरं तर जाऊ राजवटीचा उदय होतो
आणि 221 पासून सुरू असलेले चिंग राजवट याचा सुद्धा संदर्भ आपल्याला चीनच्या उदयामध्ये घेता येऊ शकतो. अर्थात 550 पासूनच चीनमध्ये कन्फ्युशियस या विचारधारेचा प्रभाव होता. ठीक आहे. आणि ज्यामध्ये कन्फ्युशियस विचारधारेनुसार शिक्षण घेणं हा खरं तर आवश्यक गुण बनलेला होता. आणि त्यामुळे शिक्षण घेणं हा आवश्यक गुण असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची साक्षरता चीनमध्ये वाढीस लागलेली आपल्याला दिसून येते. तसंच मेन्शियस नावाचा जो काही पंथ होता, दर्शनशास्त्राचं पंथ होता, त्याचा मुख्य विचार हा विद्रोहाचा विचार म्हणून चीनच्या संदर्भामध्ये बघितला गेला. म्हणजे कन्फ्युशियस हे शिक्षण आणि शिक्षणाशी संबंधित असलेले जे गुण होते त्याला आवश्यक गुण मानत होतं. मेन्शियस हा विद्रोहाचा अधिकार असण्याला मान्यता देत होता. त्यामुळे चीनमध्ये धर्माचं प्राबल्य हे फार न वाढता चीनमध्ये खरं तर धर्माला पर्याय म्हणून सामाजिक आणि दार्शनिक राजनैतिक दर्शनाचा उद्गम आणि विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आणि यामध्ये कन्फ्युशियस, मेन्शिशियस, दाओवाद, लाओवाद इत्यादी इत्यादी आणि नंतरच्या कालखंडामध्ये बौद्ध सुई किंवा बौद्ध संघ इत्यादी पद्धतीच्या दार्शनिक विकासक्रम आपल्याला दिसतो. धर्म म्हणजे सामाजिक आणि राजनैतिक दर्शन असल्यामुळे वेगवेगळ्या समाजाबद्दल आणि कार्याबद्दल आपल्याला या ठिकाणी बरीचशी माहिती मिळते. नंतरच्या काळात दाओवाद हा एक प्रसिद्ध तत्वज्ञान म्हणून उभं राहिलं की जे लाओ जी की ज्याचा ग्रंथ दाओ दे झिंग असं म्हणून ओळखला गेला. त्यामुळे खरं तर मेन्शियस, कन्फ्युशियस, दाओवाद याच्यामध्ये परस्पर भिन्नता होती. परंतु कन्फ्युशियस विचारधारेमध्ये दाओवादासह इतर जे काय होतं त्यांचं अस्तित्व जाणवलेलं आपल्याला दिसून येतं. चीनची मुळातच दर्शनशास्त्राची परंपरा अशी होती की इतर वसाहतींमध्ये ज्या पद्धतीच्या अंधश्रद्धा, देवभोळीपणा आणि इतर बाबी होत्या त्या खरं तर चीनच्या दर्शनशास्त्रामध्ये नव्हत्या. आणि दुसऱ्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचा रुक्ष तार्किकपणा सुद्धा चीनी तत्वज्ञानामध्ये उपस्थित होता. आणि ज्यामध्ये